खूप दिवसापूर्वीची गोष्ट आहे। एका जंगलात एक खूप चांगली समजूतदार चिमणी राहत होती। तिची एक वेगळी सवय होती। दिवसभरात तिच्यासोबत जे काही घडायचे, चांगले असो की वाईट, तिच्या पाहण्यात किंवा ऐकण्यात जे काही यायचे ते ती दररोज एका छोट्या दगडावर लिहायची। हे दगड ती एका छोट्या पिशवीत ठेवायची आणि ती पिशवी घेऊन उडायची। हाच तिचा रोजचा दिनक्रम झाला होता। तिला या सवयीमध्ये खूप आनंद वाटायचा। तिचं असं म्हणणं होतं, चांगल्या गोष्टी आठवणीत ठेवणे हे खूप चांगले आहे आणि आपल्या दृष्टिकोनातून त्या आठवणी कायम ठेवाव्या। पण ती असंही विचार करायची, वाईट गोष्टी सुद्धा लिहून ठेवायला हव्या, कारण त्या आपल्याला काही ना काही शिकवून जातात। सुरुवातीला ही सवय खूप प्रेरणादायी वाटत होती, पण जसे जसे दिवस गेले तसे तसे त्या पिशवीतील दगडांची संख्या वाढू लागली। पिशवी जड होत गेली। एवढी जड पिशवी घेऊन उडताना तिला त्रास होऊ लागला। उडता उडता दम लागायचा, पंख थकायला लागायचे, तरीही ती चिमणी त्या पिशवीला घेऊन उडायची, कारण आता तिला त्या पिशवीची सवय झाली होती। ती पिशवी तिच्या ओळखीचा भाग झाली होती। ती तिच्या आठवणी, तिचं आयुष्य त्या पिशवीमध्ये घेऊन फिरायची। काही दिवसांनी मात्र ती फार थकून गेली। एक दिवस तिने एका उंच झाडावर विसावा घेतला, पिशवी खाली ठेवली आणि थोडा वेळ डोळे मिटून विचार केला। तिला जाणवलं, या आठवणींनी, या दगडांनी मला शिकवलंय खूप काही, पण आता वेळ आली आहे जुन्या ओझ्याला मोकळं करायची। तिने एक एक दगड बाहेर काढला। काही दगडावर लिहिलेल्या गोष्टी वाचताना तिच्या डोळ्यात पाणी आले, काहीवर हसू आले, पण प्रत्येक दगड ठेवताना तिला हलकं वाटत गेलं आणि शेवटी ती त्या पिशवीशिवाय पहिल्यांदा उडाली, हलकी, मुक्त आणि आनंदी। मित्रांनो, या गोष्टीतून आपण काय शिकतो? आठवणी जपणं चांगलं, पण त्यांचं ओझं बाळगणं नाही। जीवनात कधीतरी मोकळे होणे गरजेचं आहे। चांगल्या वाईट आठवणींना धन्यवाद द्या, त्या सोडून द्या आणि त्यानंतरच तुमच्या जीवनाची खरी उड्डाण करा।